नमस्कार, मी ज्ञानेश्वर चौतमल. पुढारी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला कल्पना आहे, विधानसभेचा धुरळा उडालेला आहे. अवघे काही दिवस मतदानासाठी शिल्लक आहेत आणि त्या मतदारसंघात वातावरण राजकीय गरम झालंय. याच निमित्तानं आपण त्या मतदारसंघातल्या नेत्यांसोबत, उमेदवारांसोबत चर्चा करतोय. आपल्यासोबत आज पुढारी न्यूज वरती महेश लांडगे, भोसरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार. स्वागत तुमचं पुढारी न्यूज मध्ये. जय श्रीराम. ही निवडणूक जेव्हा पुढे जाते, अवघे काही दिवस मतदानाला शिल्लक राहिलेत, काय चर्चा दिसते, काय वातावरण दिसतंय, काय हवाय तुमच्या भोसरी विधानसभेत? भोसरी विधानसभेमध्ये सर्व नागरिक हे विकासाच्या मागे आहेत. त्यामुळं मागच्या 10 वर्षामध्ये प्रलंबित प्रश्न, आम्ही जे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले, ते प्रलंबित प्रश्नांच्या आधारावर आणि केंद्र शासनाच्या आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून असलेल्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, या माध्यमातून एक उत्साहाचं वातावरण आहे आणि अनेक लोक स्वयंस्फूर्तीने माझ्या या निवडणुकीमध्ये सहभागी झालेत. आणि असं वाटतं की ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी जवळजवळ हातात घेतलेली आहे. तिथं राहणाऱ्या पिंपरी माझ्या मतदारसंघातल्या सर्व घटकांनी हातात घेतलेली असं चर्चा होत असतील, लोक तुम्हाला बोलायला येत असतील. काय म्हणतात लोक की आतापर्यंत हे प्रश्न मार्गी लागले, पण आणखी या गोष्टी आम्हाला तुमच्याकडून आमदार झाल्यानंतर मार्गी लावून पाहिजेत? कुठले मुद्दे आहेत निवडणुकीत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे एक शास्तीकर होता, ज्याला जिजिया कर म्हणायचे सगळेजण, जिजिया कर. त्या जिजिया शास्तीकराच्या माध्यमातून सगळ्या लोकांनी राजकारण केलं आजपर्यंत. बऱ्याच लोकांनी, म्हणजे 2007-08 पासून जी त्या संदर्भामधली भूमिका चालू होती, तर ती 2017-18 पर्यंत त्या संदर्भामध्ये हे चालू होता. म्हणजे आरोप प्रत्यारोप चालू होते आणि त्याचं राजकारण केलं जायचं प्रत्येक निवडणुकीमध्ये. आणि अनेक लोकांनी तशा संदर्भातली लोकांना आश्वासनं पण दिली, आम्ही काढू, आज काढू, उद्या काढू. आणि ज्या लोकांनी लादलं तेच म्हणायचे, आम्ही काढून उद्या काढू, असं करू तसं करू. आणि ज्यावेळेस आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो, त्यावेळेस आमच्या आरोप करायचे, कधी काढणार तुम्ही, कधी काढणार. आता 100% माझ्या पिंपरी चिंचवड शहरातल्या सगळ्या बांधकामावरचा जो शास्तीकर आहे तो 100% कॅन्सल झालेला आहे. 100% तो शास्तीकर नष्ट झालेला आहे. त्यामुळे तो 100% शास्तीकर नष्ट झाल्यामुळे ज्या लोकांवर त्याचे टांगती तलवार होती, तो शास्तीकराची जर माझ्या मतदारसंघातली जर तुम्हाला आकडेवारी सांगायची झाली तर 39 ते 40 हजार मालमत्ता या त्यातनं बाहेर पडल्या. त्यांच्यावरचा शास्तीकर माफ झाला आणि ती माफ झालेल्याची जर आकडेवारी पाहिली तर जवळजवळ 460 कोटी रुपये जवळजवळ या माझ्या मतदारसंघातले एकट्या माफ झालेले आहेत शास्तीकराचे. बरं, ही घरं कुणाची? सर्वसामान्य लोकांची आहेत. कुणाचा अर्धा गुंठा, कुणाचा 1 गुंठा, कुणाचे 2 गुंठे, कुणाचे काय. काही तर माझे विरोधक आहेत, त्यांचे पण शास्तीकर माफ झालेले आहेत. ते माझ्याकडे यादी पण आहे. मी कधी वेळ प्रसंगी ती पण कधी मला मांडायची इच्छा नाही आहे, पण कधीतरी त्यांनी जर अशा प्रकारचं काय केलं तर मी ती पण नावानिशी यादी मांडेल. आणि किंवा माहितीच्या अधिकारात जरी तुम्ही पिंपरी चिंचवड महापालिकेकडे माहितले शास्तीकर कुणाचा माफ झाला, तर त्याच्यात त्याची नावं सुद्धा येतील की ज्यांचे शास्तीकर माफ झाले. दुसरा महत्वाचं म्हणजे 1997ला काही समाविष्ट गावं आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आली. तळवडे असेल, चिखली असेल, मुशी असेल, डुडुळगाव असेल, चरोली असेल, चरोलीच्या या 12 वाड्या, 13वं गाव असेल, किंवा जाधववाडी, बोराडेवाडी, कुदळवाडी, या ज्या काही एरिया होता, हा जो एरिया नव्यानं आमच्याकडे 1997ला समाविष्ट झाला पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये, त्यांच्याकडं 2017 पर्यंत अनेक लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. नेते मंडळींनी, अनेक राजकीय पक्षाच्या लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. हा, मतदान त्यांचं घेतलं, आम्ही करू, हे करू, ते करू, हे करू, असं करू, तसं करू. आज आम्ही तुम्हाला सांगतो 2017 पासून ते आतापर्यंत आम्ही या समाविष्ट गावांचा जो विकास आराखडा आहे डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्या गावांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेला जो अन्याय आहे मागच्या 20 वर्षामध्ये, तिथल्या स्थानिक नेतृत्वांच्या माध्यमातून किंवा तिथल्या जे पण राजकीय आमच्या अगोदरचे जे पण काही राजकीय नेते मंडळी होते, त्या नेते मंडळींनी त्यांच्याकडे जे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं,
तो बॅकलॉग आम्ही सगळा या 5 वर्षामध्ये भरून काढला. आणि तो भरून काढत असताना आम्ही फक्त तो बॅकलॉग नाही भरून काढला तो विकासाचा, तर आम्ही पुढल्या 20-25 वर्षानंतर इथली लोकसंख्या समाविष्ट गावांची काय असणार आहे ते सुद्धा डोळ्यासमोर ठेवून आम्ही कामं केलेली आहेत तिथं त्या एरियामध्ये. मग रोडची कनेक्टिव्हिटी असेल, पाण्याची समस्या असेल, किंवा ज्या पण महानगरपालिकेकडनं ज्या मूलभूत गरजा लोकांना पुतल्या पाहिजे. तुम्ही पहा आज तर तिथं नागरीकरण इतकं झपाट्यानं वाढतंय. त्याच्या मागचं कारण काय की या सुविधा तिथं पोहोचल्या समाविष्ट गावांमध्ये. तो सगळ्यात मोठा त्या समाविष्ट गावांसाठी आम्ही 5 वर्षामध्ये केलेला. तिसरा म्हणजे कचरा डेपो माझ्या मतदारसंघामध्ये आहे. कचरा डेपोवर अनेक वेळा राजकारण झालं. 1982-1986च्या दरम्यान महानगरपालिका झाली, कचरा डेपो माझ्या मतदारसंघामध्ये आला. त्यावेळेस काही मी राजकारणात नव्हतो. 2017 पर्यंत आज सुद्धा माझ्याच मतदारसंघामध्ये कचरा डेपो आहे. पुनावळ्यामध्ये कचरा डेपो झाला करणार होते. त्या ठिकाणी आमच्या आमदार अश्विनीताई जगताप, शंकर जगताप किंवा तिथल्या नागरिकांनी विरोध केला. तो पुनावळ्यातला कचरा डेपो रद्द झाला. आमच्याकडे आहे तो कचरा डेपो. त्या कचरा डेपोमध्ये इतका कचरा डम्पिंग करून ठेवलाय माझ्या अगोदरच्या लोकांनी. तिथे इतके मोठे मोठे डम्पिंग केलेले डोंगर आहेत की त्या डोंगराच्या जर आपण विचारणा केली तिथल्या जुन्या लोकांना इथे डोंगर होते का, ते म्हणतात आमच्या मागच्या 10 पिढ्यांनी डोंगर नसताना पाहिले, फक्त आमच्या पुढच्या पिढीला या कचऱ्याचे डोंगर पाहायला मिळतात. अशा प्रकारचं वातावरण होतं. त्यामुळे बफर झोन तिथे तयार झाला 500 मीटरचा. आणि त्या 500 मीटरमध्ये राहणारी जेवढी पण लोक होती त्या सगळ्यांची बांधकामं अनधिकृत झाली. आम्ही तो बफर झोन काढला. काढत असताना ज्या नियमाच्या आधारावर तो बफर झोन काढला त्या नियमाला धरून आम्ही तिथं त्यांनी जो डम्पिंग केलेला कचरा आहे, जवळजवळ 23 लाख मेट्रिक टन कचरा आहे, तो जो डम्पिंग केलाय माझ्या अगोदरच्या लोकांनी. आता तुम्ही सांगा एखाद्या कुटुंबामध्ये जर 1-2 दिवसाचा कचरा राहिला परिवार कुटुंबामध्ये तर त्याचा वास किती येतो, त्याचा दुर्गंधी किती येते. तर हा एवढ्या वर्षाचा कचरा त्या ठिकाणी साठला होता. तो कचरा आज आम्ही बायोमायनिंग आणि बायोगॅस या 2 प्रकल्पाच्या माध्यमातून तो संपवतोय. तुम्हाला सांगतो, इंद्रायणी नदीमध्ये जे दूषित पाणी जात होतं ना त्यातला हा सगळ्यात मोठा एक घटक होता. या डोंगरावर मुसळधार पाऊस झाला या कचऱ्याच्या डोंगरावर, तर त्याच्यातनं निघणारं जे बर्क्युलेशन केलेलं पाणी, जे निघतं पाणी ते ओढ्या नाल्याने नदीला मिळत होतं. आजूबाजूला सगळे आजार होत होते लोकांना सगळ्या प्रकारचे. तिथे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना सुद्धा पाणी या डोंगरांमधलं यायचं आणि शेती करणाऱ्या लोकांना पाणी मिळतं. बोरला पाणी तशाच पद्धतीने द्यायचं. आज आम्ही तिथं रोजचा कचरा आज सुद्धा तुम्ही जर पिंपरी चिंचवड शहराच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये माहिती घेतली तर जवळजवळ 900 ते 1000 टन कचरा रोजचा जमा होतोय आजचा. मग आम्ही काय केलं, त्याच्यासाठी आपण पण त्यांच्यासारखं डम्पिंग करायचं का हा विचार नाही आमच्या डोक्यात. आमच्या डोक्यात विचार वेगळा होता, आमच्या डोक्यात विजन होतं. त्यामुळे आम्ही तिथं वेस्ट टू एनर्जी म्हणजे आपल्या आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा हा यशस्वी प्रकल्प आम्ही तिथे तयार केलेला आहे. यशस्वी प्रकल्प तिथे तयार केलाय आणि एक मॉडेल आहे ते आमच्या म्हणजे तुम्ही सांगा आमच्यासाठी एक मॉडेल आहे. म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेसाठी मॉडेल आहे. कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा हा यशस्वी प्रकल्प आम्ही तिथे केला. एक ना अनेक उदाहरणं देता येतील तुम्हाला. म्हणजे किती प्रकल्प जे प्रलंबित होते, जी कामं व्हायला पाहिजे होती पण ते इच्छाशक्ती नसल्यामुळं फक्त राजकारण करण्याचा या उद्देशानं फक्त त्या प्रश्न जिवंत ठेवण्याचं काम माझ्या अगोदरच्या लोकांनी केलं. पण मी त्याच्या प्रश्नावर उत्तरं काढली, समस्येवर उत्तरं काढली, त्यामुळं ते संपुष्टात आले. मागच्या 5 वर्षांमध्ये जी सगळी कामं तुम्ही केली त्याची मोठी यादी आहे. आणि आता पुढे काही दिवसांवरती ही निवडणूक असताना, प्रचार सुरू असताना आणखी कोणते वेगळे मुद्दे आहेत ज्यामध्ये इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प असेल, आयएमचा विषय मार्गी लागला पण IITचा असेल, हे मुद्दे येत्या 5 वर्षात निवडून आल्यानंतर तुम्ही भोसरीकरांना देणार आहात? हो, 100% इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पामध्ये साठी तर मी फार आग्रही भूमिका आहे. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प म्हणजे इंद्रायणी नदी सुधारावी ही भूमिकाच पहिली मी सुरुवात केली, याच्या अगोदर कोणी केलेली नव्हती. आज त्या संदर्भातला DPR तयार झालाय, त्याला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळालाय, पर्यावरणाची परवानगी मिळाली आणि त्या संदर्भातली मला वाटतं आता आचारसंहितेमुळे राहिला आमचा. पण तो पण लवकरच इंद्रायणी सुधार प्रकल्पाचा एक DPR तयार होईल आणि त्याच्यावर सुद्धा लवकरच चांगलं काम होईल. म्हणजे मी सांगतो
देऊ आमचे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे देऊ ते इकडं संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी, पुढं आदरणीय धर्मवीर संभाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान स्थान आहे वडू, त्या तुळापूर यांना जोडणारी जी ही इंद्रायणी नदी आहे ना, ही इतकी सुंदर होईल, इतका जबरदस्त, इतक्या म्हणजे प्रत्येकजण जगद्गुरू तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या संदर्भामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी येतात. त्या लोकांना त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस असं वाटतं की कुणीतरी याच्यामध्ये बदल करावा, आणि त्याची सुरुवात मी केली याचा मला फार हे वाटतो. कारण माझ्या अगोदर अनेक लोक होती पण त्यांनी कुणी याच्याकडे लक्ष दिलं नाही. आम्ही केलं, आम्ही प्रत्येक ठिकाणी STP तयार केले, नदीला जोडणारे जे पण नाले त्याच्यावर आम्ही STP बांधले, हे सगळं आम्ही तयार केलं आणि करतोय. हा DPR पूर्ण झाल्यानंतर तर इतकं म्हणजे वारकरी जे आपले आहेत सांप्रदायिक क्षेत्रातले त्यांना तर इतकं आनंद होईल इंद्रायणी स्वच्छ झाल्यानंतर. दुसरी गोष्ट तुम्ही सांगितली IIMच्या संदर्भामध्ये, नागपूरच्या धर्तीवर आम्ही IIMची मंजुरी, IIMचं काम चालू आहे आणि IIT संदर्भामध्ये सर्वे चालू आहे. लवकरच त्या संदर्भामध्ये सुद्धा IIT संदर्भामध्ये सुद्धा लवकरच सकारात्मक विचार होईल आणि IIT सुद्धा माझ्या मतदारसंघात येईल. IIM झाले, IIT सुद्धा येईल. तुम्हाला सांगायला फार अभिमान वाटेल की मायक्रोसॉफ्टचं डेटा सेंटर हे आत्ता माझ्याकडं चालू आलंय, कामं चालू आहे त्यांची. म्हणजे जी सुरुवात पहिली पाहिजे ना, त्या दोन्ही पण डाटा सेंटर माझ्या म्हणजे भोसरीला लागून लांडेवाडीमध्ये फिलिप्स कंपनी होती तिथं आहे, आणि माझ्याच मतदारसंघाच्या कोपऱ्यावर KSB चौक आहे, त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे काम चालू आहे ऑलरेडी त्यांचं. म्हणजे हे डाटा सेंटर झाल्यानंतर माझ्या इथं माझ्या शहरातल्या तरुणांना व्हॅकन्सी, नोकरीच्या निमित्तानं त्यांना म्हणजे फ्युचर त्यांना चांगल्या संधी मिळतील अशा दृष्टीने सुद्धा माझं काम चालू आहे. एकीकडे विकासाचं तुमचं सगळं राजकारण तुम्ही सांगत असताना जी तुमच्याबद्दलची प्रतिमा आहे ती हिंदुत्ववादी नेता अशा पद्धतीची आहे, तर का तुम्हाला गरज वाटते हिंदुत्ववादी नेता म्हणून किंवा त्या पद्धतीनं त्या विचारानं पुढे जाण्याची, आणि याचा तोटा राजकीय तुम्हाला तुमच्या मतदारसंघात होईल असं वाटत? जे माझे आरोप करतायत ते हिंदू नाहीत का? त्यांनी सांगा मी हिंदू नाही म्हणून. माझे विरोधक जे म्हणतायत ना त्यांनी सांगा हिंदू नाही म्हणून. अहो, हिंदू धर्माची व्यापकता यांनी कमी करून, व्याप्तीच कमी करून टाकली. हिंदू धर्मात हिंदू धर्माची व्याख्या मला विचारा त्यांना, म्हणा हिंदू धर्माची व्याख्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली व्याख्या आहे. 18 पगड जाती 12 बलुते, हे सगळं म्हणजे हिंदू धर्म आहे. आणि त्या हिंदू धर्मातल्या एकीकडे तुम्ही मला हिंदुत्ववादी म्हणताय, मला मान्य आहे मी हिंदुत्ववादी आहे. मी हिंदू धर्मात जन्माला आलो म्हणजे मी हिंदुत्ववादी असलंच पाहिजे ना. मी हिंदुत्ववादी याच्या करता आहे, त्याच्या माझ्यावर आरोप करताना जर ते असं म्हणत असतील, मी माझ्या हिंदू धर्मातल्या जर माता भगिनीवर अत्याचार होत असेल तर मी तिथं गेलो, त्या महिलेच्या माझ्या त्या माता भगिनीच्या लहान लहान माझ्या घरातल्या त्या मुलींवर अत्याचार होत असेल तर मी तिथं उभं राहिलो, तर मग मी काय चुकीचं केलं? मी माझ्या परंपरा जपतोय, मी माझ्या मंदिरातल्या परंपरा जपतोय, माझ्या गावच्या परंपरा जपतोय, माझ्या धर्माने ज्या मला संस्कार दिले, जे परंपरा दिल्या त्या जपण्याचं मी काम करतोय आणि सगळ्याच लोकांनी केलं पाहिजे. एकीकडे हे सगळे मुद्दे पुढे जात असताना काही दिवसांवरती जेव्हा मतदान होईल, निकाल लागेल, चर्चा सुरू होईल ती मंत्रिपदाच्या वाटपाची. आपल्या भागाला अनेक वेळा मंत्रिपदानं तशी हुलकावणी दिली, मागचे अनेक वर्ष तसा मध्ये मध्ये चर्चा व्हायची, पण ते काही पूर्णत्वाला गेलं नाही. काय गरज वाटते तुम्हाला मंत्रिपदाची आणि किती वेळा अशी हुलकावणी बसणार आणि कधी येणार तुमच्या भागाला हे सगळं मंत्रिपदाचं? बघा, माझ्यापेक्षा वरिष्ठ म्हणून स्वर्गीय आमचे नेते, लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांना संधी मिळाली असती, पण आमचं तर ते फार आम्हाला त्याचा धक्का आहे सगळ्यांना. आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक लोकांनी त्या ठिकाणी येऊन पिंपरी चिंचवड महापालिकेचं व पिंपरी चिंचवड शहराचं नेतृत्व केलं, पण पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेरचे नेते मंडळी होते. मग त्यांना मी असं बाहेरचा आतला असं नाही म्हणत, पण पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेर तेवढी कॅपॅसिटी किंवा तेवढं कॅलिबर, तेवढं हे असणारे प्रभाव असणारे नेते मंडळी पिंपरी चिंचवड शहरात होऊन गेले. मी लक्ष्मण भाऊंचं नाव घेतलं की तुमच्यासमोर,
असे अनेक नेते मंडळी या पिंपरी चिंचवड शहरात झाले, पण त्यांना राज्य मंत्रिमंडळात कधीच संधी मिळाली नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातल्या प्रत्येक भूमिपुत्राला, स्थानिक माणसाला, तिथं राहणाऱ्या नागरिकाला वाटतं की आपण जर आशिया खंडामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचं नाव घेतलं तर, पिंपरी चिंचवड शहराचं नाव घेतलं तर आपण आजपर्यंत महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये काय स्थान मिळू शकलो नाही. त्यामुळे त्यांची अपेक्षा आहे किंवा आपल्याला त्या ठिकाणी आपला कोणतरी लोकप्रतिनिधी तिथं असावा, ज्याच्यामुळे त्यांना पण थोडंसं वाटतं की शहर जर आमचं एवढं मोठं आहे तर शहरातलं नेतृत्व स्वतःचं मोठं झालं पाहिजे, शहरातल्या नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे. कारण इथून मागं फक्त एकटे लक्ष्मण भाऊच होते की ते चौथ्यांदा मला वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं. याच्या अगोदर 2 टर्मच्यावर कुणी विधानसभेला संधी नाही मिळाली कुणाला. आणि ती जर यावेळेस आली तर तो आमच्या भूमिपुत्रांचाच सन्मान राहील, सगळ्या भूमिपुत्रांचा सन्मान राहील की ज्याच्यामुळं आज भूमिपुत्रांना थोडंसं त्यांच्यामध्ये तो पण उत्साह आहे आमच्या भूमिपुत्रांमध्ये की यावेळेस संधी मिळेल. काय चर्चा मतदारसंघात काय म्हणतात लोक तुम्हाला जेव्हा भेटतात? लोक म्हणतात यावेळेस की आपल्याला पिंपरी चिंचवड शहराला वरती मंत्रिमंडळामध्ये शेवटी बघा, मी समाधानी माणूस आहे. मी मागच्या 10 वर्षामध्ये जे लोकांचे प्रलंबित प्रश्न होते ते सोडल्यामुळं आणि मला भारतीय जनता पार्टीनं जे हे प्रश्न सोडवण्यासाठी जी ताकद दिली, जो आधार दिला, जे मला सपोर्ट केला, तो मी विसरू शकत नाही. माझ्या पिंपरी चिंचवड शहरातला नागरिक विसरू शकत नाही. त्यामुळं मी समाधानी आहे. शेवटी लोकांच्या अपेक्षा असतात, प्रत्येक कुटुंबातल्या लोकांना वाटतं. मी तुम्हाला म्हणलं ना, आम्ही मतदारसंघाला माझं कुटुंब समजतो, तर कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की बाबा माझा माणूस अजून मोठा व्हावा, अजून मोठा व्हावा. तसं प्रत्येकाला वाटतं माझ्या मतदारसंघातल्या की आमदारांना आता वरती संधी मिळाली पाहिजे. आणि त्याच्या मागचं कारण काय, 3री टर्म आहे. त्यामुळे ते 3ऱ्या टर्ममुळे त्यांच्या सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्यात. आता त्यांच्या अपेक्षा प्रत्येकाला वाटतात ना, तसं त्यांच्या अपेक्षा आहेत की आपल्याला संधी मिळेल यावेळेस, आणि त्या दृष्टीने त्यांची सगळ्यांची चर्चा असते. नक्कीच पाहावं लागणार आहे आपल्याला. ही सगळी निवडणूक पुढे जाताना अगदी काही दिवसांवर मतदान होणार आहे. अर्थात सरकार जेव्हा स्थापन होईल तेव्हा हा मुद्दा महत्वाचा ठरणारच आहे. पण एकूण भोसरी विधानसभेतलं वातावरण आणि त्या निमित्तानं झालेली ही चर्चा, येत्या 20 तारखेला असलेलं मतदान, भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुती असेल किंवा मवी असेल, इथलं आरोप प्रत्यारोपांचं राजकारण, आणि या निमित्तानं आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार महेश लांडगे, ज्यांनी मनमोकळेपणानं आपल्या सविस्तर प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तेव्हा वेळ झालेली इथेच थांबण्याची. पाहत राहा पुढारी न्यूज.